नमस्कार, मी डॉक्टर सागर गुडबेवार. मैं रंजना संजय परदेसी हूँ. हेलो एवरीवन, माय नेम इज प्रियंका वांकडे. माझं नाव रोहित पाटील. माझे नाव पीयूष संपाळ. मी हेमंत पाटील. नमस्कार, मी अजय अय्यरे, नाशिक मधून. मी अरुण दैने. माझं नाव रश्मी संजय शिंदे, मी कल्याणहून आलेली आहे. नमस्कार, माझं नाव सुहास शिंदे. माझं नाव अक्षय कांबळे, मी कोल्हापूरवरून आलोय. नमस्कार, माझं नाव निलेश संजय कांबळे. नमस्कार, माझं नाव विशाल कासा. मनोज जयंत पाटील. हाय, मेरा नाम विराज सुभाष वर्ते है. नमस्कार, माझं नाव सुरेश आहिरे. मी रश्मी नाशिकहून आलेले आहे. माझं नाव अभिजित सातपुते. हा प्रोग्राम खूपच उत्कृष्ट आहे, लाईफ चेंजिंग सेमिनार आहे. तर एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा माझा बिझनेस आहे, तो मी कसा ग्रो करू शकतो, किंवा माझी जी टीम आहे ती मी कशी वाढवू शकतो, किंवा मला टीम कशी हवी आहे, माझ्या टीमचा आदर्श कसा हवा, धंदा कसा करायचा आहे, कस्टमर कसं ओळखायची, कस्टमरची नीड कशी ओळखायची, कस्टमरला काय पाहिजे ते कसं ओळखायचं, एम्प्लॉयची सॅलरी कशी काढणं, ऍक्टिव्हिटीज कसं करणं, मार्केटिंग कशी करायची, लोकेशन कसे ऍड करायचे. आपल्याकडे एक पुस्तक आहे, झिरो टू हिरो, कसं व्हायचं आहे, बनायचं आहे. आणि अगदी मला वाटतं की एखादा व्यक्ती शून्यातून बिझनेस सुरू केलेला आहे एखाद्या व्यक्तीने, तर तो हाय लेवलला कसं काय पोहोचू शकतो याबद्दलचं सगळं काही नॉलेज, आपल्यातल्या काही निगेटिव्हिटी बाहेर सोडल्यानंतर आपण कसं चेंज होते आपल्या लाईफ मध्ये हे बघायला भेटलं. त्यानंतर मला कळालं की बिझनेस कसा ग्रो करायचा. बिझनेस ग्रो होण्यासाठी आपल्याला खूपची गरज असते. खूप प्रोग्राम केले, पण हा प्रोग्राम खूपच अल्टिमेट होता. मी नॉलेज म्हणेल, पण एक नक्की सांगेल की नॉलेज तर आपल्याला गरजेचं आहे, पण त्यासोबतच इम्प्लिमेंट त्याला करणं देखील गरजेचं आहे. सरांनी कापूस तोंडात घेऊन ते आगीचं ते करायला लावलं, सुई टोचायला लावली, आगीतनं चालायला लावलं, काचेवरनं चालायला लावलं. त्याच्यामुळे आपलं जे काही भय असतं कुठल्याही गोष्टीचं ते आपण भयमुक्त होऊन जातो. एक मराठी व्यावसायिक म्हणून देविदास नायकरे सरांकडे बघितलं जातं. त्यांच्या जवळपास 10 कंपनीज आहेत. मध्ये येणाऱ्या अडचणी आपण कशा सॉल्व्ह करू शकतो. 1 करोड, 10 करोड, 1 मिलियन, 2 मिलियन अशी आपण करू शकतो. जवळपास आपल्याकडे लिमिट आहे, परंतु त्या लिमिटला सुद्धा क्रॉस करून ज्यांनी आपल्याला हे नॉलेज दिलेलं आहे ते म्हणजे देविदास नायकरे सर. स्टाफ रिक्रुटमेंट कशी करायची, आपला प्रॉफिट लॉस कसा मेंटेन करायचा, रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर आपले ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर आपलं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे आणि बिझनेस मध्ये ग्रोथ कशी अजून करता येईल त्याच्याबद्दल शिकवलं. बिझनेस बद्दल खूप छान माहिती दिली, कशी मॅनेजमेंट असते, कसं टीम वर्क असते, सगळं ते सरांनी समजून सांगितलं. त्यामुळे मी असं नक्कीच म्हणेन की सरांनी जे पण काही नॉलेज दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट कसं करायचं आपल्याला हे सुद्धा त्याने त्याच्याबद्दल सुद्धा नॉलेज दिलेलं आहे. आपले गोल्स काय असले पाहिजे, आपल्या अचिव्हमेंट्स कशा आपण केल्या पाहिजेत, त्यानंतर आपली टीम आपण कशी बिल्डअप केली पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कशी करायची, टाइमाचं महत्व कसं असतं, आपला टाइम कुठे आपण योग्य खर्च केला पाहिजे, कुठे नाही केलं पाहिजे, हे सर्व सरांनी सांगितलं. मैं पहले बोलने के लिए बहुत डरता था, कुछ भी कॉन्फिडेंस नहीं था बोलने के लिए. सर ने ये सब मिटा दिया. मला तर वाटतं जेवढं काही सर देतात ना ते खूप खूप जास्त आहे, खूप जास्त. म्हणजे त्याची व्हॅल्यू पैशामध्ये आपण कधीच करू शकत नाही. येऊन मी 4 दिवसामध्ये आहे असं शिकलो आहे की व्यवसायामध्ये पूर्णपणे आपलं माइंडसेट पाहिजे सुरुवातीला, तरच हा व्यवसाय केला जातो. पूर्ण जो माइंडसेट असतो जो आपला, तो पूर्णपणे इथे बदलला जातो. म्हणजे जो व्यवसायासाठी जो योग्य माइंडसेट आहे किंवा जगण्यासाठी पूर्ण योग्य माइंडसेट आहे तो पूर्णपणे इथे बदलला जातो सरांच्या सेमिनारला. ब्लूप्रिंट दिया, बिजनेस कैसे रन हो सकता है, उसके ऑपरेशंस के बारे में, उसके प्रोसेस के बारे में इतना डीपली नॉलेज ये वर्कशॉप से मिला, जो इम्प्लीमेंट करके कोई भी अपना खुद का बिजनेस अच्छे से 10x लेवल पे लेके जा सकता है. और यहाँ जो सर एक्टिविटीज करते हैं वो बहुत बेहतरीन होते हैं. जैसे मेडिटेशन, तो कुछ कसं आपल्याला बिझनेस मध्ये पुढे नेत होती. याच्यामध्ये स्पिरिच्युअल, मेंटल हेल्थ हे सगळेच पॉईंट कव्हर केले जातात. ग्रोथ झाली तर तुमचा बिझनेस कसा वाढू शकतो. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, आपण जे नॉलेज घेतो त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा नॉलेजची गरज असते. बिझनेस बद्दल टीम कशी डेव्हलप करायची, टीम बरोबर बोलायचं कसं, आणि टीमला नवीन गोष्टी काय सांगायच्या, टीम मध्ये इम्प्लिमेंटेशन काय करायचं, आणि व्यवसायामध्ये टार्गेट किती असलं पाहिजे, टार्गेट कसं असलं पाहिजे. आणि आम्हाला जे माइंडसेटच्या ज्या कन्सेप्ट सांगितल्या, जे आपण बिझनेस तर करायला शिकून जातो पण माइंडसेट तसा बनत नाही, तर तो माइंडसेट बनवायचा कसा. टीम बद्दल सांगितलं सरांनी की टीम कशी असावी, आपली टीम लीडर कसा असतो, टीम मॅनेजर, आपलं मॅनेजरचं काय काम असतं, और यहाँ पे रिलॅक्स कैसे होना है, मतलब मेडिटेशन सिखाते. जर पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर आपण व्यवसायामध्ये कधीच हारू शकत नाही, नेहमी सक्सेस मिळत नाही. इथं आलो, इथं ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं आम्हाला शिकायला मिळालं. मेडिटेशन मी कधी ऐकलेलं नव्हतं, मी ऐकलं होतं पण स्वतः अनुभवलेलं नव्हतं, ते मला अनुभवायला भेटलं. बिझनेसची ग्रोथ किंवा दिवा जो कमी होत चालत होता
त्याच्यात तेल ओतून त्या दिव्याची वात वाढवलेली. आज 4 दिवसाचा सेमिनार अटेंड केल्यापासून मला इतकं माहिती झालं की बिझनेस आपण कुठल्या पद्धतीने केला पाहिजे. जो मेडिटेशन करा के लिया, जो भी नेचर एक्टिविटीज ली, उससे हमारे अंदर की जो भी नेगेटिविटीज है या फिर जो कॉन्फिडेंस लेवल है वो भी अच्छे से बिल्डअप हो गया. जो डर था वो निकल गया. पण या ठिकाणी येऊन जे शिकायला भेटलं ते मला खूप चांगलं वाटलं. नेचरचं तर ऐकलेलं होतं 5 तत्व असतात ते, पण त्या तत्वांसोबत काय अनुभव आहे तो तत्वांसोबत मी अनुभव पण केले. त्यानंतर माइंडसेट अशा प्रकारे केलं गेलं. बिझनेससाठी माइंडसेट नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचा बिझनेस करू शकत नाही. परत आपला माइंडसेट वगैरे कसा करावा हे देखील सरांच्याकडून आपल्याला जाणून घेण्यास खूप मदत झाली. की जो माणूस आपल्या टीमला आपल्या परिवारासारखं वागवतो, जो माणूस आपल्या कस्टमर्सला परिवारासारखं वागवतो, सॉरी मी ते कस्टमर नाही म्हणणार, जो माणूस आपल्या शिष्यांना एवढ्या प्रेमाने वाढवतो. सरांनी आम्हाला 4 days मध्ये खूप काही शिकवलं. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला माइंडसेट अँड मेडिटेशनचं इम्पॉर्टन्स सांगितलं. महाराष्ट्राची भूमी संतांची आणि साधू संतांची भूमी आहे आणि शाहिरांची भूमी म्हणतो. त्या भूमीमध्ये असा एक मराठी उद्योजक निर्माण झालेला आहे, ज्याला म्हटलं जातं की मराठी उद्योजक फक्त काय करू शकतो हा प्रश्न परत परत विचारला जाऊ शकतो. तर मी याचं उत्तर एक देईल आणि थांबवेल की मराठी उद्योजक काय करू शकतो, तर मराठी उद्योजक इतर करोडो उद्योजकांना निर्माण करू शकतो. हे पोटेन्शियल त्याच्या मराठी उद्योगामध्ये असतं आणि त्याचं उत्तम उदाहरण, सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे देवीदास नायकर सर. त्याच्यानंतर सरांनी एक ब्लूप्रिंट आम्हाला तयार करून दिली. पूर्ण वर्षभरात 6 महिन्यात 3 महिन्यात आपण बिझनेस कसा इन्क्रीज करू शकतो, कोणत्या कोणत्या स्टेप आपल्याला फॉलो करावं लागेल, कोणत्या लोकांसोबत आपल्याला राहावं लागेल. आणि मुझे इधर आके बहुत ही अच्छा लगा. खूप काही शिकायला भेटलेले आहे आणि त्याच्यामध्ये मग टीम वर्क कसं असतं किंवा बिझनेस बद्दल वगैरे पण काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. बिझनेस काय असतो हे आपल्या लोकांना माहित नसते. जर जे शिकायचं असेल आणि पुढे जाऊन जर आपला ब्रँड जर निर्माण करायचा असेल तर हा सरांचा सेमिनार सगळ्यांनी अटेंड केला पाहिजे. 12 वर्षापासून कुठली ट्रेनिंग घेतलेली नाही. माझा मेंदूवर जो धूळ होता तो सरांनी एकदम चकाचक केलेला आहे. अंधारात काम जे करत होतो सरांनी जे काही शिकवलं तर एक डोक्यात जसं म्हणतो ना दिमाग की बत्ती जली, त्या हिशोबाने मला चांगलं वाटलं. आज गुरु शिष्य परंपरा आपण संपली म्हणतो, परंतु यांच्यासारख्या टीचर्समुळे आज ती परंपरा जिवंत आहे याची पुन्हा एकदा प्रचिती मला या लोणावळ्यामध्ये झालेली आहे. म्हणजे आपलं जे काही भय वगैरे असतं एखाद्या वस्तूचं तर ते आपण पूर्णपणे आपण भयमुक्त होऊ शकतो. इथे 7 चक्रास, त्याच्या मेडिटेशन यांचा उपयोग आपण कसा करून दिवसभर एनर्जेटिक राहून आपला बिझनेस ग्रो. आणि सरांचे थँक्यू की सरांनी आम्हाला एवढं सगळं शिकवलं. बिझनेस स्ट्रॅटेजी सरांनी आम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजी विषयी पण शिकवलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. 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 थँक्यू.